नंदन ब्रजवरनागर गोकुलरञ्जन काना यशोमती नंदन ब्रजवरनागर गोकुलरञ्जन काना गोपीपराणधन मदन मनोहर धन मदन मनोहर कालियादमन विधान यशोमती नंदन ब्रजवरनागर गोकुलरञ्जन काना अमल हरिनाम अमिया विलासा अमल हरिनाम अमल हरिनाम अमिया विलासा बिपिन पुरंदर नवीन नागरवर बिपिन पुरंदर नवीन नागरवर वंशीवदन सुवासा ब्रजजन पालन असुरकुलनाशन ब्रजजन पालन असुरकुलनाशन नंद गोधन रखवाला नंद गोविंद माधव नवनीत तस्कर गोविंद माधव नवनीत तस्कर सुंदर नंद गोपाला यमुना तटचर गोपी वसन हर यमुना तटचर गोपी वसन हर रास रसिक कृपामोय श्री राधा वल्लभ वृंदावन नटवर श्री राधा वल्लभ वृंदावन नटवर भक्ति विनोद आश्रय भक्ति विनोद आश्रय यशोमती नंदन ब्रजवरनागर गोकुलरञ्जन काना हरे कृष्णा 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 हरे 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 राम
जय राधा माधवा कुंज बिहारी कुंज बिहारी जय राधा माधवा कुंज बिहारी जय गोपी जनवल्लभा गिरिवरधारी यशोदानन्दन ब्रजवररञ्जन यशोदानन्दन ब्रजजनरञ्जन यमुनातीरावनचारी जय राधा माधवा कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतात्पदकमलं श्रीगुरु वैष्णवां च श्रीरूपं सागरजातां सहगण रघुनाथावितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखावितां च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुदे देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो
वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा. वेलकम टू अवर फ्रायडे सत्संग प्रोग्राम. आज आमी तुमच्या फुड्यान दुसऱ्या फावटी म्हणजे परतून एकदा बसल्यात हरिकथा करपाक. तेन्ना आमचें इंटेंशन की आमचें प्युरिफिकेशन जावचें, तशें भगवंताक आनी तुमकां सगळ्यांक तें प्लेजर मेळचें आनी आमकांय बी. सो आनी आतां जन्माष्टमी लागीं पावले न्ही, सो आमी भगवंताक वेलकम करपाक जाय. जर भगवंताचें वेलकम करता आसतना आमी भगवंताची कथा आयकून श्रवण करून जर भगवंताची म्हणजे येवपाची तयारी करत तर भगवंत खूब खूश जातले. आनी जशें रुक्मिणी देवी जशें भगवंताचे म्हणजे कथेचें श्रवण करून करून भगवंताचेर तिजें प्रेम जडिल्लें, तशें आमी भगवंताचे कथेचें श्रवण करुया आनी अशें मागुया की जशें रुक्मिणी देवीचें भगवंताचेर प्रेम जडिल्लें तशें आमचेंय भगवंताचेर प्रेम जड्यो म्हणून. तर सुरवात करचे पयलीं हांव आमचे शिक्षा गुरू श्रीमान संदीप कृष्ण प्रभुजी, तशेंच श्रीमती सुंदरी नायिका माताजी आनी आमचे सुद्रमाधव प्रभुजी येवना, हांचे सगळ्यां कडेन मागता की आमच्या खातीर भगवंता कडेन प्रे करात की जी आमकां तुमी सेवा दिल्ली आसा ती आमचे कडेन वेवस्थीत रितीन पार पाडूं म्हणून. तशेंच हांव आमचे गुरू महाराज हिज होलिनेस राधानाथ महाराज, तशेंच हिज डिवायन ग्रेस शिला प्रभुपाद, राधा गोपीनाथजी, जगन्नाथ सुभद्रा मैया बलरामजी, नरसिंह भगवान, पंचतत्व आनी आमचे गुरू परंपरा सगळ्यां कडेन मागता की आमकां ब्लेसिंग करचें, आमचे कडल्यान योग्य शब्द सगळे वेवस्थीत रायट म्हणजे टायमार येवन सगळे आमचे कडल्यान वेवस्थीत सेवा करून घेवची म्हणून. तर आज जो टॉपीक आसा कृष्ण लिला. तर आज म्हाका तुमकां म्हणजे भगवंताचे खूब पास्ट टायम्स आसात, चायल्डहूड पास्ट टायम भरपूर आसात, पूण म्हाका तुमकां आज सांगून दिसता ती म्हणजे पुतना वध. तर कितें जाता गोकुळान हांगा जेन्ना पळय भगवंताचो जन्म जाता तेन्ना भगवंताची सगळी बर्थडे सेरेमनी सगळी सामकी बरी सामकी बरे तयारेन सामकी सगळें करतात, सेलेब्रेट सामकें मोठ्या उत्साहान करतात, नंदोत्सव बी सगळें करतात. आनी मागीर नंद महाराजाक आपली ड्युटी करपाची आसता. सो नंद महाराज मथुरेन वतात आपल्या थोड्या व्रजवासांक घेवन. कित्याक काय म्हळ्यार तांकां टॅक्स पे करपाचो आसता कंसाच्या गव्हर्मेंटान, म्हणून ते मथुरेक वतात. आनी ह्या सायडीन कंस कितें करता की ताका कळून चुकिल्लें आसता की गोकुळान आपल्याक मारपी जन्माक आयिल्लो आसा आनी तो थंय वाडटा म्हणून. सो कंस कितें करता, पुतना नांवाच्या राक्षणीक तिका धाडटा गोकुळान. आनी ही पुतना ही राक्षीण कशी आसता की ही जादूटोणो करपाक कळटालें आसता तिका. इतलेंच न्हय तर तिका कितें म्हणटा तें ब्लॅक आर्ट कळटालें आसता. तर ती कितें करता की तिका न्ही भागवतमान खेचरी म्हणिल्लें आसा. खेचरी म्हणजे जी आकाशान उडपाक शकता ती. तर अशी ही पुतना सगळ्या भुरग्यांक मारपाक गोकुळान येता आनी ती कितलेशे भुरग्यांक मारता. आनी शेवटी ती जेन्ना नंद महाराजाच्या घरान येता कृष्णाक मारपा खातीर, तेन्ना ती आपलें एक सुंदर एका बायलेचें रूप घेता आनी नंद महाराजाच्या कोर्टयार्ड आंगणान पावता. आनी तिका पळोवन न्ही सगळे व्रजवासी एकदम आमचे भोळे भाडे व्रजवासी ते पळोवन एकदम आश्चर्य जाता. ती सामकी अप्सरा कशी दिसताली आनी तांकां थोड्यांक तर दिसता ही लक्ष्मीच जणू आयल्या काय कृष्णाक मेळपाक. तर ती इतले अशी सुंदर दिसताली आनी भितर सरता आसतना सगळ्यांक सामकी हांसत हांसत स्मायल करत भितर वताली. तर थंय यशोदा मैया आसता, रोहिणी माता आसता, पूण कोणाकच दुबाव येना की ही कृष्णाक मारपाक आयल्या म्हणून. तर ही पुतना कृष्णा म्हऱ्यान फुडें येवपाक लागता. आनी जेन्ना ती कृष्णा म्हऱ्यान येवपाक लागता तेन्ना कृष्ण आपले दोळे बंद करता. तर कृष्णाक कित्याक दोळे बंद करता हाजेर वेगळे वेगळे भक्त वेगळे वेगळे अर्थ सांगिल्लो आसा. तर थोडे भक्त कितें म्हणटात, कृष्णान दोळे बंद कित्याक केले, कारण ताका पुतनाक पळोवपाचें नासता, पुतनाचो फेस पळोवपाचो नासता, कारण पुतनान खूब भुरग्यांक मारिल्लें आसता म्हणून. तशेंच
जेन्ना दुसरे थोडे भक्त म्हणटात की कृष्णा म्हऱ्यान जेन्ना ती आयली पळय न्ही ताका मांडयेर घेवपाक, तेन्ना ती हेजिटेट जाली की जर म्हणजे तिका अशें कळून चुकलें की भितरल्यान तिका एक इंट्युशन जालें की हो भुरगो सादारण न्ही, होच आपल्याक मारपाक शकता म्हणून. सो कृष्णाक तिका एश्युरन्स दिवपाचें आशिल्लें की भिनाका म्हणून, कारण ती जर म्हणजे फाटल्या पावट्या परती पावलान परती गेली जाल्यार कृष्णाक तिका मारपाचें आसता. सो ती कितें कृष्णा आपले दोळे बंद करता की तिका एश्युरन्स दिवपाक की तूं भिनाका आनी तूं निवांतपणी यो म्हणून. तर थोडे भक्त अशेंय म्हणटात की कृष्णाचो एपियर कृष्णा कित्याक धर्तेर आयिल्ले, तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम, साधू संतांचें रक्षण करपा खातीर तशेंच दुर्जनाचो संवार करपा खातीर. पूण आतां जी फर्स्ट डेमन जी कृष्णा म्हऱ्यान येताली ती एक स्त्री आशिल्ली, आनीक आमच्या वैदीक रुल्सा प्रमाणे एक स्त्री हत्या, एक ब्राह्मण हत्या, गो हत्या तशेंच बाल हत्या करपाक मान्यता ना. सो पूण हाजेर कृष्णाक गत्यंतर नाशिल्ली म्हणून कृष्णान दोळे बंद केले. तर थोडे भक्त अशें म्हणटात की कृष्णा म्हणजे जी ही पुतना कृष्णाक दूद पाजोवपाक आयिल्ली, आपलें दूद दिवपाक आयिल्ली, तर जरी तिजो हेतू वायट आशिल्लो पूण ती आवयच्या रुपान आयिल्ली म्हणून कृष्णान दोळे बंद केले अशें म्हणटात. आनी आमच्या वैदीक शास्त्रा प्रमाणे 7 तरेच्यो आवय आसात. एक म्हणजे रियल आवय, दुसरी म्हणजे गुरुपत्नी, तिसरी राजाची पत्नी, चवथी ब्राह्मण पत्नी, 5वी गाय आनी 6वी जी नर्स किंवा दासी आनी 7वी पृथ्वी माता. तर हांगा आतां कितें जाता, पुतना कृष्णा म्हऱ्यान वता आनी तिका कोणीय आडयनात आनी ती कृष्णाक आपल्या आंगार घेता, मांडयेर घेता आनी आपलें दूद पाजोवपाक लागता. आनी तिणें आपल्या स्तनाक विश लावन आयिल्ली आसता ती. आनी जेन्ना ती कृष्णाक दूद पाजोवपाक लागता, कृष्णा तिचें दूद पिता पिता तिचे प्राण ओडपाक लागता. त्या बरोबर ती एकदम किंचाळपाक लागता आनी सामकी सोड 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 करून सामकी बोवाळ मारपाक लागता. पूण कृष्णा एकदां कोणाकय धरलें न्ही, कृष्णा कसोच सोडना. कृष्णा त्या मनशाचो उद्धार करताच. तर कृष्णा ती सामकी भायर आंगणान पावता आनी तिचें जेन्ना पळय मनशाचें सामकें सोंसपाक जायना तेन्ना ओरिजिनल रूप भायर येता म्हणटा तशें न्ही, तशें तिचें ओरिजिनल राक्षिणीचें रूप सामकें भायर सरता. तरी कृष्णा तिका सोडना, तिचे प्राण कंप्लीट घेना. कारण जर ती आंगणान पाविल्ली आसता ती आनी ती जर ताणें जर तिचे प्राण घेत तर थंयच पडटली ती आनी कितलेशे व्रजवासी मरतले म्हणून कृष्णा रावता, तिका अलाव करता मातशी पयस वचूं न्ही म्हणून. आनी जेन्ना ती पयस वता न्ही तेन्ना कृष्णा तिचे प्राण हरण करता आनी त्या बरोबर ती धडाम करून जमनीर कोसळटा आनी कोसळटना सगळीं जी पळय तिची झाडां आसता पोंदां ती सुद्दां मुळा सकट उमटून पडटात. आनी ती अशी एकदम 12 मैल इतकी तिचें शरीर सगळें पसरता आनी सगळे असो गडगडाट जाता की सगळे व्रजवासी धांवन येतात. आनी तो पर्यंत नंद महाराजी बी मथुरेच्यान परते आयिल्ले आसतात आनी हें दृश्य पळयतात आनी तांकां एकदम सामको शॉक बसता. आनी थंय पळयल्यार कितें, पुतनाच्या मांडयेचेर कृष्णा बरो सुशेगाद खेळटा आनी गोपी सामके धांवत वतात आनी बेगी बेगीन कृष्णाक घेतात आनी येतात. आनी कितें करतात, जी गायची शेपडी आसा ती शेपडी घेतात आनी कृष्णाचे सामके भोंवतणीक ताच्या शरिराक सगळे परिक्रमा करपाक लागतात. आनी ताज्या म्हणजे कृष्णाक सामके गायच्या मुतान सगळे न्हाणयतात. तितलेंच न्हय तर ताका कितें म्हणटा, गायची जी धूळ येता पळय पांयाच्या पोंदाक जी आसता गायची मांडयल्ली, ती धूळ ताच्या आंगार स्प्रिंकल करतात. इतलेंच न्हय तर ताका सामकें गायच्या शेणान सगळें बुडयतात. कित्याक काय म्हळ्यार कृष्णाक कितें शरिराक ताच्या वायट कितें जावचें न्हय म्हणून, म्हणजे ताका अशूभ कितें जावचें न्हय, ताका कितें जावचें न्हय म्हणून प्रेमान करता ती, ताका संरक्षण मेळचें म्हणून. खरें म्हणजे एक्चुली कृष्णाचें हें ट्रान्सडेंटल शरीर, दिव्य शरीर आसा, ताका ह्या संरक्षणाची गरज ना. पूण हें आमकां दाखोवपाक, आमकां समजोवपा खातीर की गायचें इम्पॉर्टन्स आमच्या समाजा खातीर तशें फॅमिली खातीर कितलें आसा हें कळपा खातीर ही क्रिया जाल्ली आसा. इवन प्रभात कृष्णा बुकान म्हणटा की एका फॅमिलीन म्हणटा एक डझन गायो गायांक पोसपाक जाय म्हणटा. तर हांगा हें करता
मागीर कितें करता हें सगळें शुद्धीकरण जालें म्हणटकीर आमची यशोदा मैया ताका रोहिणी माताक आनी बाकीचे गोपींक बरोबर घेता आनी विष्णूचे नांवाचे जप करपाक लागता. पूण ताजे पयलीं ती आपले हात पांय धुता, 3 फावटी आचमन घेता आनी विष्णूचें नांव घेता. म्हणजे एक एक विष्णूचें नांव अशें म्हणटा, प्रे करता ती, हे म्हजे प्रिय कृष्णा, हो अज भगवान तुजे पांयाचें रक्षण करणी, हे केशव भगवान तुजे हार्टाचें रक्षण करणी, तर अच्युत भगवान तुज्या वेस्टाचें रक्षण करणी. अशें हर एक विष्णूचें एक एक नांव घेता आनी कृष्णाचें एक एक शरिराच्या पार्ट्साचें नांव घेता आनी तुजें रक्षण करणी म्हणटा. इतलेंच न्हय तर तेजे एक्टिविटीज, म्हणजे कृष्णा जेवता आसतना न्हिदता आसतना तुजो हो भगवान प्रोटेक्ट करणी, तो भगवान प्रोटेक्ट करणी, अशें म्हणत रावता. आनी इतले प्रेयर्स करता. मागीर हातूंतल्यान आमकां कळटा की दाखयता की यशोदा मैयाचो दृढ विश्वास कित्यान आसा तर होली नेमान आसा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आनी हे सगळें जातकीर तिका इतले म्हणजे भरभरून आयिल्ले आसता, ती कृष्णा घट्ट मिठी मारता आनी आपलें दूद दिवपाक लागता. आनी हांगा भायर पुतना येदी व्हडली पसरिल्ली आसता की तिका जळोवपाक तर जाय. कशें जळयतले? मागीर सगळे व्रजवासी एकठांय जातात आनी तिच्या शरिराचे कुडके कुडके करपाक लागतात आनी एकठांय एक सगळे एकठांय करतात आनी ताचे वयर लांकडां दाळटात आनी तिच्या शरिराक उजो लायतात. आनी जेन्ना तिच्या शरिराक उजो लागता न्ही, तर एक प्रकारचो सुंदर वास, म्हणजे मधूर असो सामको सुगंध सगळ्यांक दरवळटा. तर तो हो वास कित्याक आयिल्लो आसता? कारण कृष्णान तिच्या शरिराक टच केल्लें आसता, तिजें दूद पिल्लें आसता, तिका आवयचो मान दिल्लो आसता, म्हणून तिका एक दिव्य गूण प्राप्त जाता आनी कृष्णा तिका लिबरेट करता. तर पुतना सारकेली इतली तिणें वायट केल्लें आसता, इतली दुश्ट स्त्री, पूण भगवंत कितें पळयता? तिचो एक गूण पळयता की ती आपल्याक दूद पाजोवपाक आयिल्ली, म्हणजे जरी ती मारपाक आयली पूण ती आवयचो भाव घेवन आयिल्ली, हें कृष्णा पळयता आनी कृष्णा तिचो उद्धार करता. तर भगवद्गीतेंत भगवंत सांख्य योगा 2nd चॅप्टरान 40व श्लोकान भगवंत म्हणटा, नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस धर्मस्य त्रायते महतो भयात. जर पुतना सारकेल्याक जर भगवंत इतलो उद्धार करता, तर आमी जर थोडीशी सेवा, आमची एनर्जी जर भगवंताच्या सेवेक लाय, तर भगवंत त्रायते महतो भयात, म्हणजे व्हडले व्हडले डेंजरांतल्यान आमकां प्रोटेक्शन दिवपाक शकता, आमकां तातूंतल्यान भायर काडपाक शकता. तर आमी प्रे करया की आमकांय अशेंच म्हणजे अशीच बुद्धी दिवनी आनी आमचे कडेन ही भगवंताची अशी सेवा जावनी म्हणून. तर हो जेन्ना भागवतमान हो प्रसंग येता, सुखदेव गोस्वामी परीक्षीत महाराजाक सांगता, हो 10वो अध्याय, तातलो 6वो चॅप्टर, आनी जो लास्ट श्लोका आसा 44 श्लोका, तो सदांच इम्पॉर्टंट आसता. तातूंत सुखदेव गोस्वामी म्हणटात की ही जी कथा, जी पुतनाचें वध, ही जे लोक फेतान म्हणजे विश्वासान जे कोण आयकतात न्ही, तांकां गोविंदाची मर्सी मेळटली, गोविंदा कडेन एटॅचमेंट जातलें म्हणून. सो आमी भगवंताक प्रे करया की आमकांय गोविंदा कडेन एटॅचमेंट जावनी म्हणून. तर म्हाका दुसरी एक कथा सांगून दिसता, ती म्हणजे आगासूर वध. तर हांगा आगासूर वधाचें अशें आसा की कृष्णा आपल्या एक दीस बेगीन उठ्ठा, सामको सकाळीं उठ्ठा आनी ताचें डिजायर जाता की पिकनीक करची म्हणून. आनी पिकनीक म्हणटकीर भुरगीं कशीं खूश आसतात, तशें कृष्णा एकदम सामको उमेदीन उठ्ठा आनी आपले त्या म्हशीचे शिंग आसतात आनी सगळ्यांक वाजोवन तांकां सगळ्यांक आफयता आनी तांकां सांगता की आज आमी पिकनिकेक जंगलान या, म्हणजे सगळ्यांक घेवन, आनी तेन्ना तुमी लंच बॉक्स बी घेवन येयात म्हणून. टिफीन म्हणजे पिकनीक म्हणजे खावपाचें. सो सगळे हे गोप सकास ताजे सगळे येतात आनी ते गोप सकास हजारांनी आसतात. इतलेंच न्हय तर वासराय बी सामकी हजारांनी आसतात आनी हे सगळे जंगलान प्रस्थान करतात.
आनी जंगलान वता वता पिकनीक न्ही भुरगीं सामकी म्हणजे जे पिकनीकेचे जे भुरगे पळय एन्जॉय करतात ते मूळ बी भगवंताच कडल्यान आयिल्ला. सामकी भुरगीं नाचत नाचत सामकी वतात आनी वतना कोण आनी एक्चुली न्ही तांकां तांचे आवयांनी सामके भांगराचे ऑर्नामेंट्स बी घालून नटून थटून धाडिल्ले आसता. तरी ही भुरगीं वतात आनी मदीं वाटेर फुलां मेळटा पानां मेळटा ती घेतात आनी आपल्याक खंय खंय सजयतात, तशेंच तोंडाक लायता कितें मेळटा तें फासतात आनी अशी मजा मजा करत वतात. इतलेंच न्हय तर जे भुरग्यांनी टिफीन लंच बॉक्स हाडिल्ले आसता न्ही तर कोण एकट्याचो लंच बॉक्स काडटा आनी दुसऱ्या कडेन पास करता आनी तो भुरगो बाबडो म्हजे लंच बॉक्स कोण धांवता जाल्यार हे तिसऱ्या कडेन पास करतात. अशे हे गेम खेळत खेळत शेवट जंगलान पावतात. थंय पावतकीर ते माकडां सारक्यो थोडे उडी मारतात, तर कोण मोरा सारके नाचपाक लागतात, कोण बेडका सारक्यो उडक्यो मारतात आनी थोडे जे पळय पक्षी वयल्यान वतात ते सकयली सावळी दिसता न्ही ते सावळे वयल्यान म्हणजे हे इमिटेट करतात. तर इतले हो एन्जॉयमेंट हे भुरगे करतात न्ही हे कोण पळयता तर आगासूर. आगासूर हो कोण आसता, हो पुतनाचो आनी बकासुराचो धाकटो भाव आसता आनी ताका कृष्णाचो रिवेंज घेवपाचो आसता. आनी तो कितें करता, फक्त कृष्णाचोच न्ही ताका कृष्णाकच मारपाचें नासता तर ताच्या गोपसखांकूय मारपाचें आसता. कारण ताका दिसता की गोपसखाय मरतले कृष्णाय मारतकीर तांचे पेरंट्सूय सगळे शोकान मरतले म्हणून आनी वासरांकय मारपाक सोदता. म्हणजे ऑलमोस्ट तो व्रज काबार करपाक सोदतालो. तर जेन्ना आनी तो कितें करता, आपल्याचे एक व्हडले सामके सापाची जी व्हडले हें आसता आकृती व्हडली घेता, ऑलमोस्ट तो 8 मैल असो कितें तर जाता तो पसरता आनी आपलो जबडो इतलो व्हडलो करता की ताजे सकयल्ले वट जमनीक तेंकता तर वयले वट मळबाक तेंकता आनी असो जबडो करून रावता. आनी हे जेन्ना भुरगे पळयतात न्ही आगासुराक तेन्ना तांकां थोड्यांक दिसता की ही केव काय कितें भुयार कशें दिसतात. मागीर थोडे म्हणटात ते आपआपसात उलोवपाक लागतात. थोडे म्हणटात हे तो पळयल्यार ना तो साप कसो दिसता, तो आमकां गिळपाक आयला काय कितें अशें दिसतात तांकां. मागीर ते कितें म्हणटात, हय आसुनी रे आमी सगळे बरोबर वचत जाल्यार आमकां कसो गिळटलो तो, चल आमी या म्हणटात. आनी मागीर म्हणटात कितें, हय आमकां गिळ्ळे जाल्यार सुद्दां आमकां कांय प्रॉब्लेम ना, आमचो कृष्ण आसा न्ही आमकां सेव करपाक. आनी अशें कृष्णाच्या तोंडाक पळयतात, ताच्या लोटस फेसाक पळयतात आनी एकदम हॅप्पी जातात आनी सोमते आगासुराच्या तोंडान भितर धांवतात. आनी हांगा फाटल्यान कृष्णा सांगपाक वता की आरे कृष्णाक कळटा की तो आगासूर हांकां गिळपाक रावला म्हणून, पूण तो पर्यंत ते भितर सरतात. आनी ते भितर वतकीर कृष्णाक आतां कितें करपाचें कळना, तांकां तर वाचोवपाक जाय. सो कृष्णाय भितर सरता आनी हांगा कितें जाता ना, वयर हे देवताच आसा पळय न्ही हे आगासुराक इतले भिताले की ही जे प्रसंग हो चलता जाल्यार हे मळबाच्या भितर रावन लिपून पळयतात हो प्रसंग. कारण ते एक्चुली ते नॅक्टर घेताले अमृत, म्हणजे तांकां खरें अमरत्व आसा, तरी सुद्दां हे आगासुराक भिवन सामके लिपिल्ले आनी तांची इच्छा आशिल्ली की कृष्णान तांकां मारचें म्हणून ते लिपून पळयताले. पूण जेन्ना कृष्णा भितर वता न्ही तेन्ना तांचेर आकांत येता आनी आगासूर तोंड आपलें बंद करपा खातीर असो पळय जो मातसो हाल्लो की हांगा वयर हे देवता सामके आकांतान आरे रे आतां कितें जातलें म्हणून व्हडल्यान आड्डुपाक लागतात. त्या बरोबर कृष्णाक कळटा, आवाज आयकता कृष्ण तांचो आनी कृष्णा आपल्याक सामको एक्सपांड करता, इतलो व्हडलो जाता की आगासुराच्या थ्रोटाक वचून सामको चोक करता आनी ताका घुस्मटून आगासूर मरता. आनी जेन्ना आगासूर मरता न्ही तेन्ना आगासुराचो आत्मो आसा न्ही तो असो भितरल्यान सामको असो प्रकाशीत जावन येता, एफर्जन्स कसो आनी येता आनी तो आकाशान असो चकचकीत रावता. आनी हांगा कृष्णा कितें करता, बेगीन आपले ओरिजिनल फॉर्म घेता. कारण आज पर्यंत कृष्णान कितें केल्लें आसता, आपली जी लिला केल्ली आसता, जे नेमनाक मारिल्ले आसता तेन्ना ताणें केन्नाच जे नॉर्मल आपलें रूप हें आसा, सायज आसा तीच दवरिल्ली आसता आनी ताणें गोपसखास केन्नाच ही दाखयल्ली नासता आपलें रूप. सो बेगीन तो आपल्याक एक्सपांड केल्लो तो आपलो परतो नॉर्मल फॉर्मान येता आनी तांकां वासरांक आनी गोपसखांक सगळ्यांक मृश्चीत जाल्ले आसता ते तांकां कॉन्शियसनेसान हाडटा आनी सगळे भायर सरतात. आनी हे जशे भायर सरनाका हो पळय हाजो जो सोल आसता आगासुराचो तो बेगीन वता आनी कृष्णाच्या शरिरान विलीन जाता. म्हणजे आमी विचार करपाक शकतात की
आगासूर हो कितलो दुश्ट, बाकीचे तरी डेमन्सांनी कितें केल्लें, एटलिस्ट फक्त कृष्णाक मारपाक आयिल्ले आसता, पूण आगासुराचो विचार तो सगळे व्रजवासांक मारपाचो आसता. तरी सुद्दां कृष्णाक कितें पळयता, एक तर तो पुतनाचो भाव आसता आनी पुतनाक ताणें आवय मानिल्ली आसता. आनी दुसरें म्हणजे जेन्ना हे भुरगे एन्जॉय करताले खेळटाले तेन्ना ताणें मातशें ताका एन्जॉयमेंट जाल्लें, म्हणजे खंय तरी ताणें पॉझिटीव कृष्णाचो पॉयंट पळयता आनी कृष्णा आगासुराचो उद्धार करता. तर आनी ही जेन्ना आतां परिक्षीत महाराजाक ही सुखदेव गोस्वामी ही स्टोरी सांगता आनी तेन्ना परिक्षीत महाराज सुखदेव गोस्वामीक म्हणटा की एवरी टायम जेन्ना जेन्ना कृष्णान हांकां डेमन्साक मारिल्ले तेन्ना तेन्ना ताणें धांवत वचून घरा कडेन आपल्या फॅमिलीक सांगिल्लें रोखड्याच. पूण ही गजाल सांगपाक तांकां 1 वर्स कित्याक लागलें, हे असो प्रश्न परिक्षीत महाराज सुखदेव गोस्वामीक विचारता. आनी जेन्ना हे जंगलान त्या दिसा गेल्ले आसता पळय न्ही, तेन्ना हांचें वय आसता कृष्णाचें बी 5 वर्सां. म्हणजे 5 वर्सां पयले 5 वर्सां म्हणजे कौमार्य वय म्हणटात, आनी फुडलीं जी 5 वर्सां आसा 6 ते 10 वर्सां ताका म्हणटात पंगड वय, आनी ताचे 10वे वर्साचे ते 15 वर्सां पर्यंत किशोर किंवा कैशोर्य वय म्हणटात, आनी 16वें वर्स जे फुडलें आसा तें यौवन. तर जेन्ना हे जो प्रसंग जाल्लो आसता तेन्ना हे कौमार अवस्थेंत आसतात. पूण जेन्ना पळय ही गजाल ते आवय बापायक सांगतात तेन्ना ते ऑलरेडी पंगड वयान पाविल्ले आसतात. तर जेन्ना सुखदेव गोस्वामीक परीक्षीत महाराज हे प्रश्न विचारतात तेन्ना सुखदेव गोस्वामी म्हणटा, परीक्षीत तूं खूब इंटेलिजंट आसा म्हणटा आनी तुजें कळटा म्हणटा की तूं एकाग्रतेन आपूण जें सांगता तें आयकता म्हणून. आनी सुखदेव गोस्वामी हॅप्पी जाता ताजेर. आनी मागीर आतां ही गजाल कित्या खातीर तें सांगपाक ब्रह्म विमोहन लिला सांगपाक स्टार्ट करतात. तर कितें जाता, जेन्ना पळय कृष्णा भायर येता तेन्ना हे देवता सामके, जेन्ना आगासूर मेलो म्हणटकीर सामके फ्री जावन भायर येतात आनी फुलांचो सारको कृष्णाचेर वर्षाव करपाक लागतात. आनीक सगळे एकदम सारके म्हणजे धोल हे वाजयतात, सामके फेस्टिवल कशें मनोवपाक लागता. जेन्ना हे करतात न्ही, तो आवाज खंय पावता, तो ब्रह्मलोकान पावता आनी ब्रह्माजीक कळटा कितें की 5 वर्साच्या ह्या भुरग्यान येदो व्हडल्या आगासुराक मारला. ब्रह्माक म्हणजे खरें दिसना. एक्चुली कितें आसता, ब्रह्माजीनच खरें कृष्णाक धर्तेर धाडिल्लें आसता की दुश्टांचो नाश करपा खातीर, पूण कृष्णाक ही एक लिला करपाची आसता. ब्रह्माजी खरें व्हेरी इंटेलिजंट आसतात ते, पूण ताका भ्रमीत करता कृष्णाक, कारण ही लिला करपाक जाय आसा म्हणून. आनी ब्रह्माजी कितें करता, सकयल देंवता पळोवपाक की टेस्ट घेवपाक कृष्णाची, हो खरो हो भगवंत काय कोण काय म्हणून. तर ब्रह्माजी सकयल येता आनी हांगा कितें जाता, हे जेन्ना पळय भुरगे म्हणजे आतां हांकां भूक लागता, सगळें जालें न्ही, तर म्हणटात चल आमी आतां जेवया म्हणटात. पिकनीक म्हणजे पयलीं जेवपाचें. तर ते कितें करतात, यमुनेच्या तटार वतात आनी सायडीन बसतात आनी मदीं कृष्ण बसता आनी बाकीचे सगळे कॉन्सेंट्रीक सर्कल्स करतात आनी सगळे बसतात. आनी अशें दिसतालें की कृष्ण जसो कमळांतलें चक्र आसता पळय तसो मदीं सेंटरान आशिल्लो आनी हे सगळे बाकीचे सगळे पाकळ्यो कश्यो कमळाच्यो अशे बशिल्ले. आनी प्रत्येकाक दिसतालो की कृष्ण आपल्याकच पळयता म्हणून. आनी ते बेगीन आपले डबे ओपन करतात आनी खावपाक लागतात. आनी खाता ते म्हणटात, कृष्णा आज म्हज्या मय्यान हो खूब सुंदर प्रसाद दिला, बरो टेस्टी आसा, आनी ताच्या तोंडान घालतात. आनी हांगा ब्रह्माजी पळयता, अरे हे भुरगे आपले रेमनेट्स ताका कृष्णाक दितात. म्हणजे व्हडले व्हडले योगी तप करतात कृष्णाचें उच्चिश्ट मेळपा खातीर, आनी कृष्णा ह्या भुरग्यांचें उच्चिश्ट खाता आनीक आबूज जाता, तो आनीक कन्फ्यूज जाता. आतां म्हणटा आनी कितें करता, जी फुडें वासरां जी चरतालीं आसता पळय न्ही, थंय वता आनी तांकां भ्रमीत करून मातशें फुडें वता आनी तांकां चोरता, वासरांक लिपोवन दवरता. आनी हांगा हे भुरगे बरे एन्जॉय करत खाताले. एकदम तांकां तांचें लक्ष वता की तांची वासरां तांकां दिसनात आनी तांचेर कितेंय आकांत आयलो की पयलें नांव तांचें येता, कृष्णा कृष्णा. आनी ते एकदम उठतात आनी म्हणटात, कृष्णा कृष्णा आमची वासरां ना थंय म्हणून. कृष्णा तांकां म्हणटा, बसात तुमी जेवात, हांव पळयता म्हणटा. आनी कृष्णा उठून वता आनी पळयलें जाल्यार थंय वासरां नात, सगळ्याक पळयता. मागीर परतो येता आनी जेन्ना कृष्णा परतो येता तेन्ना ब्रह्माजीन ह्या सगळ्या गोपसक्यांकूय सगळें चोरून व्हेल्लें आसता आनी लिपयल्लें आसता. आनी जेन्ना ताका कळटा की हांगाय गोपसकास ना, तेन्ना कृष्णाक कळटा, कारण कृष्णा भगवान न्ही, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड की हे ब्रह्माजीचें कारस्थान म्हणून. पूण
आतां तर घरा कडेन वचपाक जाय, सांज जाल्ली आसा, कितें करतलो? कृष्णा आपल्याक एक्सपांड करता, असो एक्सपांड करता की जे पळय गोप सकाळ आसता, हजारांनी आसता, तितलेय आपूण जाता गोप सकाळ, तश्योच वासराय आपूण जाता आनी घरा कडेन परतो येता. आनी घरा कडेन येतात जेन्ना ही भुरगीं पळय घरा कडेन येतात तेन्ना आज म्हणजे हरशींच एवरी टायम भुरग्यांक आवय बापायक आपले भुरगे येतकीर एकदम प्रेम आसता, येतात सारके, पूण आज मातशें चडच प्रेम येवपाक लागता आनी एकदम ती भुरग्यांक घेता आनी सामकें तांकां दूद आपलें पाजोवन दिसता गोपींक, ती दूद पाजयतात, ताचे लाड करतात, सामकें इतले भरभरून करतात की हे कित्याक जाता तर जेन्ना कृष्णा यशोदा मैया जेन्ना कृष्णाचे लाड करताली आसता, ताका जेन्ना म्हणजे दूद पाजयताली किंवा प्रेम करताली आसता, ते पळोवन हांकांय खूब उमेद जाताली आनी तांकांय दिसतालें की आमकांय अशी कृष्णाची जर लाड करपाक मेळिल्ले जाल्यार. हो डिझायर भगवंत लक्षांत घेता आनी आतां तो पूर्ण करता तांचे भुरगे जावन. तर अशा प्रकारे हे वर्सभर चलता, म्हणजे सगळे सामके आनंदात सामके रावतात. आनी जेन्ना हे प्रकरण जाल्लें आसता, म्हणजे ब्रह्माजीन हे भुरग्यांक लिपयल्लें आसता, तेन्ना कृष्णा बरोबर कोण नासता? बलराम नासता. तर बलरामजी कितें करता, एक दीस म्हणजे सदां भशेन आतां आपूण एक दीस वता कृष्णा बरोबर, तेन्ना सगळे गोप सकांक घेवन वता आनी ऑलमोस्ट हे वर्स काबार जावपाचें आयिल्लें आसता. आनी जेन्ना एक थोडे दीस आसतना जेन्ना ते वतात तेन्ना थंय पावतकीर बलरामजी एक नोट करता. तर कितें जाता, हे भुरगे वासरांनी सदांच म्हणजे ल्हान भुरगे न्ही, सो वासरांक ते दोंगराच्या पायथ्या कडेन चरयताले, आनीक जे गोप व्हडले बापूय तांचे पेरंट्स आसात ते गायींक घेवन वयर दोंगरार चरयताले. आनी जेन्ना पळय कृष्ण आनी बलराम जेन्ना गेल्ले आसतात तेन्ना बलरामजी एकदम पळोवपाक लागता. तर कितें जाता, वयल्यान गायो सामके धांवत येतात आनी आपल्या वासरांक सामके एकदम घट्ट धरतात आनी दूद पाजोवपाक लागतात. हें पळोवन एकदम बलरामजी एकदम आश्चर्य जातात आनी जेन्ना गायो धांवल्या म्हणटा पळयता आनी तांचे पेरंट्सूय म्हणजे बापूय सगळे धांवन येतात आनी बापूय आपल्या भुरग्यांक पळयता आनी तेय भुरग्यांक वेंग मारतात. बलरामजीक डावट मारता, हें अशें कशें? तो कृष्णाक विचारता, कृष्णा हें कितें चल्लां? तेन्ना कृष्णा सगळें सांगता की अशें अशें जालां म्हणून. तर जेन्ना हे सगळें जाता न्ही, सगळें हें कळटा आनी हांगा म्हणजे ऑलमोस्ट सांज जाल्ली ब्रह्माजीचो एक दीस म्हणजे आमचे पृथ्वी तलावेलो एक वर्स. सो आतां ब्रह्माजीचो एक दीस काबार जावपाक आयिल्लो आसता, म्हणजे ऑलमोस्ट जाल्लो आसता आनी ब्रह्माजी येता आतां पळोवपाक हांगा कितें जालां तें. आनी जेन्ना ब्रह्माजी पळयता हांगा सगळे गोप सकाश आसात, सगळे वासरां आसात, सगळे जाणां आसात, तेन्ना आनी चक्रावता तो, अरे अशें कशें? वचून पळयता की आपूण लिपोवन दवरिल्ले ते थंय आसात काय म्हणून. पळयल्यार थंय सगळे जाणां आसतात. तेन्ना ताका कळटा की कृष्णा हो सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडेड म्हणून. आनी जो धांवत येता आनी आपल्या चारय तोंडांनी सारको दंडवत म्हणजे बडये सारको पडटा आनी भगवंताक दंडवत घालता आनी प्रेयर्स म्हणटा. तर प्रेयर्साचेर एक व्हडलो चॅप्टर आसा, पूण आतां हांव म्हजे हांगा सोंपयता आनी आमचे शिरोमणी किशोरी माताजी कडेन फुडली कथा सांगपाक दिता. हरे कृष्णा, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. मुखं करोति वाचालं पंगुलंघायते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्री गुरुदीनतारिणीं. हरे कृष्णा. तुमच्या सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. आणि मी शिलप्रपात, माझे गुरु महाराज राधा स्वामी आणि माझे शिक्षा गुरु यांना अगोदर दंडवत प्रणाम करते की त्यांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या प्रेयर्समुळे मी इथं आज बसली आहे. आणि जे काय आज सांगणार ते फक्त त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा आहे, यात माझं असं काहीच नाही आहे. तर माताजीने आता एवढ्या सुंदर लीला सांगितल्या, तशाच म्हणजे भगवंताच्या अनंत लीला आहेत. भगवंत जसे अमर्याद आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना मर्यादाच नाहीत, अमर्याद आहेत, तसेच भगवंताच्या लीला पण अमर्याद आहेत. तर त्यापैकीच आता माताजींनी तुम्हाला 3 लीला सांगितल्या, अगदी इतक्या सुंदर मनोहर मधुर लीला ना. अशीच म्हणजे बऱ्याच लीला अशा आहेत आणि त्यातल्या थोड्या अशा लीला आहेत की आपल्या सर्वांना माहीत आहेत. म्हणजे असं नाही की फक्त इस्कॉनमध्ये जे भक्त येतात त्यांनाच माहिती आहे, ते सोडून पण दुसऱ्यांना पण माहीत असलेल्या अशा काही मोजक्या लीला आहेत. त्याच्यामध्ये येते गोवर्धन लीला, दामोदर लीला माहीत आहे सर्वांना, रासलीला माहिती आहे,
त्याच्या म्हणजे अशा बऱ्याच लीला, काही थोड्या लीला सर्वांना माहिती आहे. त्यामधली एक गोवर्धन लीला. तर आज मी इथं चर्चा करणार आहे ती गोवर्धन लीलेची. आता गोवर्धन लीला ही का घडली त्याच्याबद्दल मी थोडं बोलते, कारण गोवर्धन लीला एवढी मोठी आहे आणि एवढी डिटेल आहे ना. प्रपाजींनी तर 4 चॅप्टर लिहिलेत कृष्णा बुकमध्ये गोवर्धन लीलेविषयी, फक्त एका गोवर्धन लीलेविषयी. पण अर्ध्या तासात तेवढं सांगणे मला शक्य नाही. मी जेवढं काय होते तेवढं सांगते. पण आता त्याच्यामध्ये फर्स्ट आहे की गोवर्धन लीला का घडली. ह्याला बरेच कारण आहेत. म्हणजे असं म्हणतात की एखादी लीला ज्यावेळी भगवंत करतात तर भगवंत ती लीला अशीच नाही करत, त्याच्यामध्ये बरीच कारणं जुळून येतात किंवा बरीच कारणं येतात की ज्यामुळे एखादी लीला घडते. तर आता गोवर्धन लीला घडण्यापाठीमागं भरपूर कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे फर्स्ट आहे की भगवंत आपल्या भक्तावरती अतोनात प्रेम करतात आणि त्यांचं रक्षण करतात. ज्यावेळी गोवर्धन लीला घडते त्यावेळी काय होतं, इंद्र जो देवतांचा राजा असतो तो क्रोधिष्ट होऊन ज्यावेळी पाऊस पाडतो, असे संवर्तक मेघ येतात, संवर्तक पाऊस येतो की म्हणजे प्रलयाच्या वेळी जो वारा पाऊस वादळ येतं ते त्यावेळी येतं. आणि त्या परिस्थितीमध्ये सर्व जे गोपी नंदबाबा यशोदामाता सर्व जे व्रजवासी, इवन गाई वासरे ही सर्व आहेत ना, ती भगवंताकडे धावून येतात आणि त्यांच्या आश्रयाला येतात. ज्यावेळी भक्त आपल्या आश्रयाला येतात त्यावेळी भगवंत त्यांचं रक्षण करण्यासाठी गोवर्धन धारण करतात. हे झालं फर्स्ट रिझन. सेकंड रिझन भगवंत का करतात, तर दुसरं रिझन आहे की इंद्राला गर्व झालेला असतो. म्हणजे त्याला काय वाटत असतं की पाऊस हे मी सर्व देवतांचा राजा आहे, पाऊस वगैरे जो पडतो म्हणजे माझ्याच परवानगीने पडतो, हे काय सगळं चालतं ते माझ्यामुळे. म्हणजे त्याला थोडासा किंचित अहंकार झालेला असतो. असं नाही की इंद्र वाईट आहे किंवा तो भगवंताचा मत्सर करत असतो, पण त्यावेळी त्याला थोडा अहंकार होतो. म्हणजे अनेक त्याच्या हातून चांगली कार्य घडतात, पण एखाद्या वेळी तसं म्हणजे जास्त म्हणजे कुणाकुणाचा अहंकार होता ना की बाबा आपण एवढं सेवा केली आणि थोडं असं काही होतं. म्हणजे तो प्राईड नसायला पाहिजे ॲक्च्युली. भगवंताने इथे दाखवलेलं आहे की म्हणजे हां बाबा मी एवढी सेवा करतो तर मी खूप महत्त्वाचा आहे किंवा इम्पॉर्टंट आहे असं नसायला पाहिजे ॲक्च्युली. कारण भगवंताने ह्याचे दाखवलेलं आहे की इंद्र हा भगवंताचा सेवक आहे. एक पोझिशन म्हणून भगवंताने इंद्रपद दिलेलं आहे. तर त्याला त्या पदाचा थोडा प्राईड होतो, अभिमान होतो. मग भगवंतांना म्हणजे तो इंद्राला फक्त दाखवून देतात की भगवंत, आणि त्याच्या त्या अभिमानाचा नाश करतात. ह्यासाठी एक घडते. थर्ड रिझन आहे भगवंत का लीला करतात की आता ज्यावेळी वारा पाऊस येतो भगवंतांना अशक्य असं काहीच नाही, कारण भगवंत कसंही करून त्यांचं रक्षण करू शकले असते. असं नाही की गोवर्धनच उचलला पाहिजे. अगदी क्षुल्लक म्हणजे असं हात जरी वरती केला असता तर पाऊस सगळा गेला असता. जसं वनाला आग लागल्यानंतर भगवंत सगळी आग आपल्या पोटामध्ये गिळतात, तसंच पाऊस पण त्याने असाच बंद केला असता किंवा सगळं समुद्रामध्ये हे केलं असतं. पण भगवंत तसं नाही करत, गोवर्धन उचलतात. तर का उचलतात, कारण भगवंतांना दाखवून द्यायचं असतं की गोवर्धन हे भगवान श्रीकृष्णापासून भिन्न आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि गोवर्धन हे एकच आहेत, त्यांच्यामध्ये काही फरक नाही आहे. तर गोवर्धनाचं महत्त्व, गोवर्धन पर्वत किती महत्त्वाचं आहे हे दाखवून देण्यासाठी भगवंत ही लीला करतात. आणि चौथं रिझन आहे की भगवंत का करतात, कारण ज्यावेळी भगवंत गोचारण करायला वनामध्ये जातात त्यावेळी दिवसभर भगवंत घरी नसतात. ठाकूरजी ज्यावेळी वनात जातात त्यावेळी सर्व गोपी यशोदा माता हे वाट बघत असतात आणि सर्व गोपी ते सूर्यदेवाकडे प्रार्थना करतात की हे सूर्यदेव कृपा करून तुम्ही लवकर निघून जावा आणि लवकर चंद्र उगू दे. म्हणजे चंद्र ज्यावेळी उगवल त्यावेळी भगवंत घरी येतात, सूर्य ज्यावेळी अस्ताला जातं त्यावेळी. आणि त्याचवेळी गोपबाल आणि सर्वांना काय वाटतं की हे म्हणजे सर्वांना काय सांगतात गोपी की आम्ही सूर्याची उपासना करतो की आम्हाला चांगला नवरा मिळू दे म्हणून. खरं रिझन नाही गोपपालक पण जे आहेत ते पण प्रार्थना करत असतात. ते कुणाची पूजा करत असतात, ते चंद्राची पूजा करतात. ते काय म्हणतात की हे चंद्रदेव तुम्ही लवकरच्या लवकर उगवून या, नाही तुम्ही लवकर अस्ताला जावा आणि सूर्याचा जो उगमस्थान म्हणजे सूर्य जे उगवतो ना तो लवकर उगम होऊ दे.
का तर रात्र आहे ती लहान होऊ दे आणि दिवस आहे तो मोठा होऊ दे, कारण दिवसभर सखा जे असतात, भगवंत जे असतात ते आपल्या सखांच्या बरोबर असतात आणि रात्रीचं भगवंत गोपींच्या बरोबर असतात त्या रासलीला. त्यामुळं रात्रीचं भगवंत घरी येतात त्यावेळी सर्वांना ते भेटतात. त्यामुळं सर्वजण रात्रीसाठी गोपी म्हणत असतात की सूर्य लवकर मावळू दे आणि चंद्र उगवू दे, आणि गोप म्हणत असतात की सूर्य लवकर उगवू दे आणि चंद्र लवकर अस्ताला जाऊ दे. मग ही भगवंत तर अंतर्यामी आहेत, भगवंतांना तर सगळं माहिती आहे, त्यामुळं भगवंत ही पण इच्छा जाणतात आणि ठीक आहे म्हणतात. ही अशी लीला करूया की ह्या लीलेमध्ये सर्व गोपी, सर्व गोप, सर्व व्रजवासी, सर्व वासरे, सर्वच्या सर्व भगवंताच्या सोबत 7 दिवस 7 रात्र राहतात आणि प्रत्येकाला वाटत असत की भगवंत आपल्याजवळच आहेत. आणि ही लीला करण्यासाठी भगवंत ही गोवर्धन लीला करतात. आणि अजून एक रिझन आहे भगवंताचं की नो डेमिगॉड्स वर्शिप. म्हणजे काय होतं की ही गोवर्धन लीला ज्यावेळी घडते त्याच्या अगोदर जस्ट ब्राह्मण पत्नींचा उद्धार ही लीला घडलेली असते. ज्यावेळी ब्राह्मण पत्नीचा उद्धार ही लीला घडते त्यावेळी काय होतं की याज्ञिक ब्राह्मण जे असतात ते कर्मकांडीय यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि ते भगवंत प्रत्यक्ष त्यांच्याकडे प्रसाद मागण्यासाठी जातात, आपल्या गोपबालकांना सखांना पाठवतात. त्यावेळी ते त्यांना इग्नोर करतात आणि यज्ञ करण्यामध्येच मग्न होतात. पण ब्राह्मण पत्नी तशा नसतात. तर त्या पूर्ण भगवंतांना त्यांना माहीत असते की भगवंतांची पोझिशन काय आहे, भगवंत म्हणजे कोण आहेत, परमपुरुषोत्तम भगवंत आहेत ते. आणि त्या कशाचाही विचार न करता पूर्ण सरेंडर होऊन भगवंतांना प्रसाद घेऊन जातात. म्हणजे ही ज्यावेळी लीला होते त्याच्यानंतर जस्ट भगवंत वनातून घरी येतात, घरी येऊन बघतात, वृंदावनमध्ये येतात आणि बघतात तर काय होतं, सगळीकडे एकदम जोरात कसली तरी तयारी चालू असते. आता भगवंत तर अंतर्यामी आहेत, सर्वांच्या हृदयामध्ये वास करतात, त्यांना तर सगळंच माहीत असते की ही इंद्रपूजेची तयारी चालू आहे. पण तरी पण भगवंत आपलं विचारतात आणि भगवंत त्यावेळी किती वर्षाचे असतात, 7 वर्षाचे. त्यावेळी विचारतात भगवंत नंदबाबांना, हे नंदबाबा तुम्ही हे काय करताय. मग नंदबाबा काय, हा छोटा आहे ना, 7 वर्षाचा तर आहे, ह्याला काय सांगायचं आम्ही काय करतोय ते. नंदबाबा शांत, म्हणजे काही बोलत नाहीत, जस्ट शांत बसतात आणि त्यांचं ते डिस्कशन परत चालू असते. बाकीचे सगळे तयारी करत असतात यज्ञाची. मग भगवंत थोडा वेळ भगवंत म्हणते इथे आता आपलं ज्ञान उपयोगाला आणायला पाहिजे. भगवंत म्हणतात, भगवंत नंदबाबांना म्हणतात परत, तुम्हाला माहिती आहे का, जो साधू वृत्तीचा व्यक्ती असतो तो कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही. तो आपल्या परिवारजनांना किंवा आपले जे मित्र आहेत त्यांना तो सगळं सांगतो. फक्त शत्रू सोडून, शत्रूला तेवढी काही कल्पना देत नाही, पण बाकीच्या सर्वांना तो ह्या गोष्टी सांगतो. आणि असंही तुमच्यानंतर हे सगळं मलाच करायचं आहे त्यामुळं हे तर तुम्ही सांगा की काय, म्हणजे ही कसली तयारी करताय, कुणासाठी करताय, हा यज्ञ कशासाठी करताय, प्लस ह्या यज्ञातून काय फळ मिळणार आहे. म्हणजे आणि हा यज्ञ जो तुम्ही करताय हा शास्त्रामध्ये सांगितला आहे की तुम्ही असंच बाबा आपली परंपरा चालत आलेली आहे म्हणून आपण करतोय असं म्हणतात. मग नंदबाबा मग छान कृष्णाला आपल्या मांडीवरती घेतात ठाकूरजींना आणि म्हणतात की हे बघ बा, हे जे आहे ना हे आम्ही कशासाठी करतोय, आपण आहे गवळी, म्हणजे कृषीवरती आपलं सगळं चालतं किंवा गायी पाळून आपण आपलं म्हणजे चालतं गायींचं. आणि ह्याच्या सगळ्यासाठी एकाची गरज असते ती म्हणजे पाणी, पावसाची. आणि हा जो पाऊस पडतो तो कोण देतो, पावसांच्यावरची जो राजा असतो तो कोण आहे, मेघांचा राजा असतो तो इंद्र आहे. आणि इंद्र कृपा करतो आमच्यावरती, पाऊस पाडतो. त्यामुळं आपल्याला कसं होतं, ही शेती पिकली जाते, धान्य निर्माण होतं, त्याच्यावरती आपलं उदरनिर्वाह होतो किंवा जे काही आहे ऑपुलन्स ते आपल्याला पावसाच्या कृपेमुळे मिळतं. तर त्यासाठी आम्ही एक परतफेड म्हणजे त्यांच्याविषयी आपल्याला एक कृतज्ञ म्हणून आम्ही इंद्राचीही पूजा करतो आणि हे जे आहे ते यज्ञ करून त्यांना हे अर्पण करतो. त्यावेळी भगवंत म्हणतात इंद्राची पूजा कशाला पाहिजे, कारण भगवंतांना ह्यावेळी इंद्राचा जो प्राईड असतो ना तो नाश करायचा असतो, अहंकार नष्ट करायचा असतो. त्यामुळे भगवंत मोठमोठ्याने म्हणतात इंद्राची पूजा करायची काय गरज आहे, ॲक्च्युली गरजच नाही आहे. कारण इंद्र काय असं वेगळं करत नाही, कारण इंद्र जो आहे
जसं आपलं कर्तव्य आहे वैश्य समाज ना, तर त्यांचं कर्तव्य आहे की शेती करणे किंवा गायींची पालन करणे, त्यांची रक्षा करणे. तसं इंद्राची पण कर्तव्य आहे की पाऊस पाडणे, सगळ्यांना पाऊस देणे. आता असं नाही की आम्ही पूजा केली, त्यांना यज्ञ अर्पण केला, सगळं हे केलं म्हणून ते इथं पाऊस पाडणार, असं नाही ना. पाऊस ते सगळीकडेच पाडतात. मग तो समुद्रावरती पडतो, बाकीच्या ठिकाणी पण पडतो. असं नाही की फक्त वृंदावनमध्येच पडतो. तर त्याची काही गरज नाही इंद्राची पूजा करण्याची, कारण ते त्याचं कर्तव्य आहे. जसं आपण आपलं कर्तव्य करतो तसं इंद्र पण त्याचं कर्तव्य करतो. त्यात कशाला पाहिजे की आपण त्याची स्पेशल पूजा करायला पाहिजे. पण मग नंदबाबा म्हणतात ठीक आहे, पण असू दे, आता आपण ही कशी आपली परंपरा चालत आलेली आहे, पूर्वजांनी आपल्या केली ते आपण आता करतो आहे. तर भगवंत म्हणतात नाही, परंपरा चालत आली म्हणून असं नाही. ह्याचं म्हणजे भगवंत इथं निषेध करतात. भगवंत काय म्हणतात की भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की आपण फक्त म्हणजे भौतिक ऑप्युलन्ससाठी किंवा भौतिक काय आपल्याला सुख मिळण्यासाठी देवी देवतांची पूजा करतो, ह्याचा भगवंताने इथं निषेध केलेला आहे. कारण भगवंत आपल्या भक्तांना सांगतात की म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. जे आपले भक्त असतात ते फक्त तुम्ही मला सरेंडर व्हा. आणि हे खरंच आहे, कारण भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्याच सायनिंगने, त्यांच्याच अथॉरिटीने हे सगळं मिळत असतं. इवन देवी देवता पण जे काही वरदान देतात ते स्वतःच्या मर्जीने नाही देत. ह्याला एकमेव कारण आहे की भगवंताचं सँक्शन, म्हणजे भगवंत ज्यावेळी परवानगी देतात त्याचवेळी ते आम्हाला काही देऊ शकतात. आणि हे भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे भगवंताने. तर आणि हे व्रजवासी तर भगवंताचे सर्वात प्रिय भक्त आहेत आणि एकदम सरेंडर. आणि हे पण जर असं करायला लागले तर म्हणून भगवंतांना हे दाखवून द्यायचं असतं. म्हणतात भगवंत म्हणतात की तुम्ही इंद्राची पूजा काय करायची गरज नाही आहे, तशी करू नका. आणि तुम्हाला वाटते ना की आपण गायींच्यावरती अवलंबून आहे, शेतीवरती, तर गायींना चारा कुठून भेटतो, कोण देतं चारा? गायी पूर्ण वेळ तर गोवर्धनवरती जातात, गोवर्धनवरती त्यांच्यासाठी चारा मिळतो, पाणी आहे, तिथून ते पाणी पितात. तर तुम्ही इंद्राची न पूजा करता गोवर्धनची पूजा करा. तर नंदबाबा म्हणतात गोवर्धन पूजा हे तर आम्ही फर्स्ट टाईमच ऐकली, कारण इथून मागं कोणी काय सांगितलं पण कशी करायची ती पूजा. आणि बरं ठीक आहे, तू म्हणतो ना काना, कारण भगवंत एवढे स्वीट बोलतात, म्हणजे एवढे मधुर बोलतात की मधापेक्षा पण गोड भगवंताची बोली आहे. आणि ते बघून आपोआपच नंदबाबा आणि सर्व गोप बालक म्हणजे आधीच मेल्ट झालेले असतात. त्यामुळं ते ऑलरेडी कन्व्हे असतात की भगवंत जे म्हणतात ते मान्य करायला. मग ते म्हणतात ठीक आहे आपण करू, पण आधी ही इंद्राची पूजा करूया आणि तू म्हणतो तसं आपण गोवर्धनची पण पूजा करूया. ते भगवंत म्हणतात नाही, इंद्राची नाही, फक्त गोवर्धन. इंद्राची नाही म्हणजे नाही, फक्त गोवर्धन पूजा करायची. तर आणि मग ते म्हणतात ठीक आहे बरं आपण करूया. तर कसं करायची ती तरी सांग. मग भगवंत म्हणतात काय नाही, हे सगळे आता व्यंजने तुम्ही इंद्राच्या यज्ञासाठी जी बनवलेली आहेत ती सगळी व्यंजने घ्या आणि आपण गोवर्धनच्या तिथे जाऊयात. ही सगळी व्यंजने आहेत ती गोवर्धनना अर्पण करूया आणि त्यांच्यानंतर जो प्रसाद आहे तो सर्वांना आपण अगदी सर्वांना म्हणजे सर्वांना तो अर्पण करूया, देऊया, गोवर्धनची परिक्रमा करूया, झाली ह्यात. आणि दुसऱ्यानी काय करायची काही गरज नाही आहे. मग ठीक आहे, सर्वजणांना खूप आनंद होतो भगवंताबरोबर. सर्वजण म्हणजे एवढे म्हणजे ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की भागवतममध्ये पण वर्णन आहे, प्लस अनेक आचार्यांच्या जे आहेत, गोपाल चंपू, त्याच्यानंतर गोविंदानंद, त्याच्यानंतर गोपाल चंपू आणि आनंद विलास जे स्क्रिप्चर आहेत ह्याच्यामध्ये पण वर्णन म्हणजे ह्याच्यामध्ये एकदम डिटेल वर्णन केलेलं आहे की किती व्यंजनं बनवले जातात. म्हणजे बैलगाडी असे डाळी, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी करतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट करतात, वेगवेगळ्या प्रकारचे पुरी, चपाती, राईसचे तर अनेक प्रकार करतात. म्हणजे एवढे व्यंजनं बनवतात ते. आणि सर्वजण गाडीमध्ये भरून घेऊन सगळं गोवर्धनच्या तिथे जातात. आणि ते तिथे गेल्यानंतर ना भगवंत सर्व ठेवतात आणि भगवंतांना म्हणजे गोवर्धनांना अर्पण करतात. त्यावेळी भगवंत पण काय करतात, गोवर्धन आपलं रूप घेऊन
गोवर्धनच्या रूपात तिथे प्रकट होतात आणि व्रजवासींना म्हणतात की हे व्रजवासी, तुम्ही जे आज माझी पूजा करायला आलात आणि तुम्ही हे जे मला काय अर्पण करताय त्यामुळे मी तुमच्यावरती खूप प्रसन्न झालेलो आहे म्हणतात. आणि तुम्ही जे काय मला आता दिलं त्याचा मी स्वीकार करतो आहे. आणि ज्यावेळी म्हणजे गोवर्धनला आणि कृष्ण समोरासमोर एकदम तसेचे तसं रूप बघून व्रजवासी पण एकदम शॉक आणि त्यांना एकदम आनंद होतो की अरे प्रत्यक्ष गोवर्धन आमच्याशी बोलायला लागलेत आणि ते खूपच आनंदित होतात. आणि गोवर्धन अशा प्रकारे ह्यांचं स्वीकार करतात सगळं. आणि म्हणजे गोवर्धन म्हणजे किती मोठे, ते एकदम फास्ट सगळं खातात. आणि ते ज्यावेळी खातात त्यावेळी ते म्हणतात आणि और म्हणजे मला आणखी द्या. त्यावेळी व्रजवासी जेवढं काय होते म्हणजे आपल्याकडे एक कण पण ठेवत नाही, जे काय होतं ते सगळं गोवर्धनना देतात. तरी पण गोवर्धन महाराज म्हणतात की आणि और. आणि मग त्यावेळी सर्वजण काय करतात, एक तुलसी लीफ असतं ते देतात. आणि ज्यावेळी तुलसी लीफ गोवर्धन ग्रहण करतात त्यावेळी ते पूर्ण सॅटिस्फाय होतात आणि बस आता. म्हणून आता ही जी लीला घडली, हे गोवर्धन ते जे प्लेस आहे त्याचं नाव आहे अन्योर. आणि हे आता आम्हाला माताजींच्यामुळे हे खूप डिटेल सगळं समजलेलं आहे. तर ह्या अन्योर गावामध्ये ही लीला घडली. अजूनही आता आम्ही जातो ज्यावेळी गोवर्धन परिक्रमा करतो त्यावेळी हे आपल्याला भेटतं आणि ह्या लीलेची आठवण येते. मग ते सर्व खुश होतात. गोवर्धन महाराज काय करतात, जेवढं काही घेतात ते सगळं त्यांना प्रसाद रूपाने बाहेर देतात. आणि ते सगळं मग ते व्रजवासी खूप खुश होतात आणि दिवसभर मग ते आनंदात अगदी सर्व तो जो प्रसाद असतो तो फुल डे ते सर्वांना वाटतात. अगदी चांडाळापासून आणि जे कुत्री वगैरे ते तशापासून ते सर्वांना तो प्रसाद वाटला जातो आणि तो वाटतात. प्लस आपल्या गायींना पुढे घालून आपण पाठीमागं असं सर्वजण गोवर्धनची परिक्रमा करतात. आणि हे सर्व करेपर्यंत त्यांना आणि दिवसभर आनंदामध्ये भगवंताचे गाणे गात, भगवंताच्या लीला वर्णन करत सर्वजण खूप उत्साहात हा जो सण आहे तो साजरा करतात. म्हणून गोवर्धन लीला हे एक आपल्यासाठी सण आहे. म्हणजे जस्ट अशीच लीला घडली नाही. आणि आज पण व्रजवासी इकडे म्हणजे व्रजवासी पण खूप मोठ्या प्रमाणात गोवर्धन लीला करतात आणि आम्ही पण इकडे करतो. अशी ही लीला आहे. मग ही ज्यावेळी लीला घडते ना त्यावेळी सर्वजण व्रजवासी खूप सुखी असतात आणि करून लीला संध्याकाळ होते आणि ते मग सर्व आनंदाने आपापल्या घरी जातात, वृंदावनला परत येतात. पण ह्यावेळी फक्त एकच सर्वात जास्त ज्याला राग येतो तो म्हणजे कोण आहे, इंद्राला म्हणजे असा राग येतो की त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि तो तिकडे बसून म्हणतो, अरे मी देवतांचा राजा असून मला जे हे केलं आणि एका मुलाच्या म्हणजे इथे एक आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की इंद्राला पण माहीत असतं भगवंत कोण आहेत. ॲक्च्युली पण ज्यावेळी भगवंत आपल्या जवळ येतात त्यावेळी माणूस विसरतो, इंद्र विसरतो. आता इंद्राला ज्यावेळी अनेक संकटे येतात ना त्यावेळी ते सर्व ब्रह्माजींना घेऊन आणि बाकीच्या देवीदेवतांना घेऊन ना ते गर्भोदकशाही विष्णू तिथे जातात आणि तिथे ते खूप म्हणजे भगवान विष्णूच्या एका लुकसाठी किंवा एका दर्शनासाठी ते खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांची प्रार्थना करतात आणि खूप दिवस करतात. मग त्यावेळी भगवान विष्णू प्रकट होतात. आणि भगवान विष्णू हे भगवंताचा एक अंशावतार आहे, जस्ट एक कला अवतार आहे भगवान विष्णू. आणि ह्यांच्या दर्शनासाठी इंद्र एवढे हे करतात. आणि ज्यावेळी भगवंत स्वतः ॲज इट इज ज्यावेळी भूतलावरती येतात त्यावेळी ते एकदम लाईटली घेतात. तर आपल्या पण बाबतीत तसं होऊ शकतं. प्रत्यक्ष भगवंत समोर जरी आले तरी हां हे दररोजच आहे किंवा हे करून आपण ते लाईटली नाही घ्यायचे. म्हणजे जो ज्या भगवंताच्या बाबतीत जो मान आहे तो आपण कायमच दिला पाहिजे. म्हणजे कुठं पण असू दे, भगवंत तिथे जरी दिसले तरी इथून दंडवत घातला पाहिजे. ह्याच्याबद्दल आमच्याकडून पण एक बरेच चुका घडलेत. पण आता म्हणजे असं समजलं पाहिजे आणि प्रत्येकाने हे सगळं केलं पाहिजे. तर तसंच म्हणजे इंद्राला बघा, ज्यावेळी भगवंत समोर आले पण त्याला ते कळलं नाही, अभिमानामुळे त्याची बुद्धी हे झाली आणि त्याला ते समजलं नाही. आणि तो त्यावेळी इतका राग आला त्याला आणि तो काय म्हणायला लागला की माझी पूजा करायची सोडून ह्या एका मुलाच्या 7 वर्षाचा मुलगा यांना सांगितलेले हे वृंदावनवासी ऐकतात, व्रजवासी ऐकतात आणि बरं ठीक आहे माझी पूजा करून मग त्या पर्वताची पूजा करायची.
माझी पूजा करून दुसऱ्या देवी देवताची पण पूजा केली असती तरी मला चाललं असतं, एवढा मला राग आला नसता. पण माझी सोडून पर्वताची, दगडाची पूजा केली. म्हणजे ह्या भाषेत इंद्र बोलतो. म्हणजे इंद्राला माहीत नाही गोवर्धन म्हणजे कोण आहे. गोवर्धन म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत हे त्याला माहीतच नाही. मग तो राग येतो आणि तो एकदम काय म्हणतात इकडून तिकडे फेऱ्या मारत एकदम झट करून संवर्तक मेघांना बोलवतात. संवर्तक मेघे एकदाच येतात, ते पण प्रलयाच्या वेळेला, आधीमध्ये ते येत नाहीत. पण आता इंद्राने, स्वामीने आपल्या आज्ञा दिली म्हटल्यानंतर ते पण एकदम धावत येतात. मग ते म्हणतात काय झालं स्वामी काय. ते म्हणतात आत्ताच्या आत्ता जा. ते वृंदावनवासी, ते व्रजवासी कसं असं करू शकतात. माझी पूजा करायची सोडून, मला जो यज्ञ अर्पण करणार होते ते सोडून त्यांनी त्या पर्वताची पूजा केली. तू आत्ताच्या आता तिकडे जा आणि त्या सर्वांना मारून टाक. असा पाऊस पाड तिकडे, ते भूतो ना भविष्यते असा पाऊस पाड तिकडे आणि ते सर्वजण वाहून जाऊ देत. मला त्यांची परवा नाही, पण तू मात्र थांबायचं नाही. जोपर्यंत ते वाहून जात नाही तोपर्यंत तू पडायचं. मग ते पण म्हणतात ठीक आहे आता स्वामींची आज्ञा म्हटल्यानंतर ते जातात. समर्थक बादल ते मोठमोठ्याने पाऊस पडायला चालू करतात. मग नंतर काय होतं, इंद्र वाऱ्याला पण पाठवतो. असं विजा, म्हणजे प्रलयाच्या वेळी जो वारा, पाऊस आणि विजा होतात तो क्षण त्यावेळी येऊन ठेपतो. म्हणजे प्रलय, अगदी वृंदावनमध्ये प्रलय आल्यासारखाच होतो. एवढा तुफानी वारा. आणि म्हणजे शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ज्यावेळी जो वारा येतो, वारा असा वाहतो की त्या वाऱ्याच्या भयाने सूर्यदेव पण म्हणजे घाबरून दडून बसतात. ते पण बाहेर येत नाहीत आणि सगळीकडे चक्क काळोख वगैरे. आणि त्यावेळी मग सर्व व्रजवासी जे आहेत ते भगवंताच्या आश्रयाला येतात. आणि म्हणजे इथे हे पण आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनाच्या वेळी संकट येतात त्यावेळी दुसरे कुठेच न जाता फक्त शरण जायचं आहे भगवान श्रीकृष्णांना. कारण भगवान श्रीकृष्णच हे एकमेव शरणागतांना शरण देणारे आहेत आणि त्यांच्याशिवाय आणखी कोणी नाही. कारण व्रजवासी आणखी कुणाचंच हे करत नाहीत. सगळे अगदी गायी, सगळ्या वासरं, ते सगळ्या लहान गोपबालकापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण भगवंताच्या शरणाला येतात आणि सांगतात हे केशव, हे गोविंद, प्लीज म्हणजे आमचं रक्षण करा. आणि आता काय करायचं हे सगळे म्हटले. भगवंत म्हणतात ठीक आहे, काही काळजी करू नका, आम्ही हे सर्व केलं, गोवर्धनची पूजा केल्यानंतर ना चला गोवर्धनच आता आपलं रक्षण करणार असं म्हणतात. आणि भगवंत जातात तिकडे गोवर्धन, आणि गोवर्धनना आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती उचलतात. जसं एखादं लहान मूल म्हणजे मशरूम कसं एकदम लाईट वेट असतं, किंवा छत्री असं एकदम लाईट उचलतात ना, तसं भगवंत अगदी हलकेच, म्हणजे जसं बॉल, कागद जसं उचलावं तसं उचलतात भगवंत. आणि बघावं तर काय, गिरी गोवर्धनच्या आतमध्ये एवढी मोठी जागा. आणि असं नाही की गिरी गोवर्धन उचलल्यानंतर आतमध्ये बाबा चिखल असेल किंवा काही दगडं वगैरे असे असतील, तर नाही. तर आतमध्ये काय असतं, मस्त असे म्हणजे रत्नजडित भिंती असतात, राहण्याची सोय असते, वेगवेगळ्या अन्नाचा पण साठा असतो, म्हणजे वेगवेगळी व्यंजनं पण तयार असतात, छोटे छोटे तलाव, पाण्यासाठी तलाव पण असतात. म्हणजे इतकं नयनरम्य वातावरण असतं गोवर्धनच्या आतमध्ये पण. आणि ते बघूनच सर्व व्रजवासी एवढे खुश होतात आणि खूप आनंदाने सगळं वासरांच्या बरोबर स्वतः सर्वजण तिथे जाऊन आतमध्ये राहतात. आता इंद्राचा तर पाऊस पडायला चालूच असतो. तो एवढा भयंकर पाऊस पाडतो. मग आता काय करतात, भगवंत आपल्या सुदर्शनला ऑर्डर देतात की तू आहे ते वरती, म्हणजे वरून जो येणारा पाऊस आहे तो गोवर्धनवरती नाही पडायला पाहिजे. म्हणून भगवंताचं जे सुदर्शन चक्र असतं ते कंटिन्युअस गोवर्धनवरती फिरत राहतं, की जेणेकरून जो पाऊस पडला जातो त्याचा एक कण पण किंवा एक थेंब पण गोवर्धनवरती पडत नाही, तो बाहेर पडला जातो. आणि जो बाहेर पाऊस पडला जातो त्यावेळी ती सेवा करायला कोण येतात, की बाहेरून हे करायला अनंत शेष भगवंताचे बलरामजी येतात अनंत शेष रूपात. आणि ते बाहेरून गोवर्धनला आउटर कवरिंग करतात बलरामजी. आणि ज्यावेळी भगवंत गोवर्धन उचलतात ना, तर त्यावेळी काही दगडं पडली जातात, तर ती दगडं आहेत ना ती गोवर्धनच्या साईडला लागतात आणि त्याच्या साईडला बलरामजी आउटर कवरिंग करतात. आणि त्यामुळं बाहेरून पण एक पण पाण्याचा थेंब आतमध्ये येत नाही, की वरून पाण्याचा थेंब येत नाही. आणि म्हणजे गोपाल चंपोमध्ये असं पण वर्णन केलेलं आहे की म्हणजे गिरी गोवर्धनच्या आतमध्ये असणारे व्रजवासीयांनाच काही झालं नाही असं नाही, तर गिरी गोवर्धनवरती एखादं झाड किंवा त्यातल्या पानाला पण धक्का लागला नाही.
पावसाचा त्या. म्हणजे एवढं रक्षण भगवंतानी केलं म्हणजे फक्त नाही की आतमधल्या लोकांचं किंवा आतमधल्या व्रजवासींचं केलं, तर गोवर्धनवरच्या राहणाऱ्या सर्व पशु पक्षी जे काय आहेत, इवन झाडां त्यांचं पण रक्षण भगवंतानी केलं. आणि असा जोरात पाऊस पडतो. इंद्र तर कंटिन्युअस पाऊस पाडत असतो, स्वतः बघायला येतो की किती पाऊस पडतो, सर्व अपडेट्स घेत असतो पाऊस पडतोय की नाही. आणि तुम्ही काम चालू आहे ना बाबा, समोर तर ब्रजवासी जात आहेत ना एक एक वाहून, असं तो तिकडे. मग आणि अजून एक इथे वर्णन आहे की म्हणजे जो पाणी पडलं जातं ते वृंदावनमध्ये, पण वृंदावनमध्ये पाणीच राहत नाही, कारण ते सगळं पाणी नाश होतं. तर म्हणजे तो पण एक विचार करतो. तर ह्याच्यामध्ये पण एक अशी कथा आहे की ते पाणी जातं कुठे. तर याच्यामध्ये एक अशी कथा आहे की शिव आणि पार्वतीची येते. ज्यावेळी शिव आणि पार्वती भगवान शिव तर बाबा परम वैष्णव आहेत, वैष्णवाना यथा शंभो, आणि ते सदैव हरीचं गुणगान करत असतात. आपण म्हणतो की भगवान शिव जे आहेत ते कंटिन्युअस हरिनामाचा जप करतात, आणि त्यांच्यासाठी जर सगळ्यात काय प्रिय असेल तर ते आहे भागवतम. आणि हे भागवतम कोण सांगतं? भगवान शिव सांगतात आणि पार्वती माता ऐकते. आणि पार्वती माता पण असे एकापेक्षा एक प्रश्न विचारते ना भगवान शिवांना, त्यामुळे भगवान शिवांना पण खूप आनंद येतो त्यांच्या म्हणजे प्रश्नांना उत्तर देण्यासाठी. आणि एक एक अध्याय किंवा एक एक पान पण ते एवढ्या डिटेलमध्ये वाचत असतात, तासनतास घंटो वाचत असतात. मग त्या दिवशी एक दिवशी असे घडते की भगवान शिव सांगत असतात की वैष्णव भगवंतांना किती प्रिय आहेत आणि वैष्णवांची सेवा भगवंतांना किती प्रिय आहे हे सांगत असतात. मग ते पार्वती देवी लक्ष देऊन ऐकते. मग वैष्णव भोजन घातल्याने, वैष्णव सुखी झाल्याने भगवंत खूप खुश होतात. हे ज्यावेळी पार्वती देवी ऐकते, मग पार्वती देवी विचार करते की चला आपण पण वैष्णव भोजन घालूया म्हणते. 1-2 दिवसांनीच लगेच पार्वती देवी तयार होते, चला आपण वैष्णव. भगवान शिव येतात आणि म्हणते की हे बघा मी आज ना वैष्णव भोजन घालणार आहे. भगवान शिव म्हणतात हो अच्छा, कुणाला म्हणजे कुणाला बोलवलं आहे का वैष्णव भोजनसाठी? त्यावेळी पार्वती देवी म्हणते की जे कुंभज मुनी आहेत ना मी त्यांना बोलवले. भगवान शिव म्हणतात अरे कुंभज मुनी, तू मला विचारायचं तरी आधी, ज्यांना बोलवले त्यांना बोलवण्याच्या आधी तू मला विचारायचं, माझा एकदा तरी सल्ला घ्यायचा. तर पार्वती देवी काय म्हणतात, तुम्हीच सांगितले की वैष्णव भोजन घातलं पाहिजे, वैष्णव सेवा केली पाहिजे, मी तर वैष्णव सेवा करते. भगवान शिव म्हणतात की ठीक आहे बरोबर आहे, पण मी तुला वैष्णव सेवा ते माहिती आहे का ते किती खातात? हे पार्वती देवी असं बोलायचं नाही हां, ते किती खातात वगैरे असं बोलू नका म्हणे अगोदरच. आणि माझ्याकडे काय किती फौज आहे की 1000 लोक कुक आहेत म्हणे माझ्याकडे बनवण्यासाठी, 500 सर्वंट आहेत त्यांना सेवा करण्यासाठी. आणि त्यात काय भगवान शिव म्हणतात ठीक आहे बाई, तू केलेस तुझं तू बघ, मला बोलवू नको, मी आता तपस्या करायला झालो, मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही म्हणे. पार्वती देवी म्हणते हो ठीक आहे, यात काय, ठीक आहे तुम्ही जावा म्हणे, मी बघते. आणि मग कुंभज मुनी येतात. कुंभज मुनी आल्यानंतर मस्त पार्वती देवी त्यांना छान टेबल वगैरे मांडते, खाली पाट वगैरे बसाय देते आणि केळीच्या पानावरती त्यांना सर्व करते. जसं आपण सर्विंग करतो तसं पहिल्यांदा देतो, नंतर परत देतो, थर्ड टाईम आपण थोडं आग्रहानं देतो, थोडं घ्या. तसं पार्वती देवी पण फर्स्ट टाईम त्यांना चांगलं व्यवस्थित देते, परत देते, थर्ड टाईम द्यायला जाते की थोडं वाढू. कुंभज मुनी म्हणतात थोडं नाही, जे काय आणले ते सगळं वाढवाने. आणि जसं पार्वती देवीच्या किचनमध्ये 1000 कूक असतात, 1000 कूक बनवत असतात, 500 सर्वंट असतात, ते सेवा करण्यासाठी सगळं घेऊन येत असतात बनल तसं. आणि कुंभज मुनी आहेत ना ते थोडं नाही, अख्खी जे बकेट आणलेलं असतं तेच ओतून ते सगळं होत कारण ते आणि खात असतात. आता ते असे खातात. मग पार्वती देवीला मग भगवान शिवांची आठवण येते की ते काय म्हणत होते आणि कशासाठी म्हणत होते, पण आता तर मी त्यांना बोलवू शकत नाही कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलेले मला बोलवायचं नाही. मग आता पार्वती देवी पण एकमात्र स्वामी, एकमात्र कोण आहेत, फक्त भगवान श्रीकृष्ण. तेच संकटकाळी उपयोगी येतात आणि तेच कुठल्या पण संकट असून ते सोडवतात. मग पार्वती देवी काय करते, भगवान श्रीकृष्णांचा धावा करते. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण येतात आणि एका बालकाच्या रूपात येतात. आणि ते काय म्हणतात, आता छोटं बालक म्हणून आलेलं, आणि ते काय म्हणतात मी कुंभज मुनींच्या तिथेच बसणार जेवायला.
मग आता लहान मुलगा आहे, कुंभज मुनी पण काय लहान मुलाला काय बोलला, ठीक आहे तू बस म्हणतात. आपलं छोटंसं ताट घेतात ते साईडला. पार्वती देवीनं म्हणतात मला वाढा. पार्वती म्हणते हे भगवंता, मी काय जेवण नाही म्हणून तर तुम्हाला बोलवलं आणि तुम्हीच लागलात की मला वाढा, आता मी तुम्हाला कुठून घालणार का म्हणे. तर भगवंत असू दे, जे काय असेल ते थोडं वाढा. ठीक आहे. मग भगवंत पार्वती देवी थोडं वाढते त्यांना. ठीक आहे हे घ्या. मग ते घेतात आणि खातात, समाधान म्हणजे खातात आणि पटकन ना हात धुतात आपल्या प्लेटमध्ये. मग ॲज पर एटिकेट्स असं आहे की म्हणजे एकत्र ज्यावेळी आपण जेवायला बसतो ताटं लागून, तर हात कोण धुतलं तर दुसऱ्याला बाय डिफॉल्ट हात धुवावे लागतात. म्हणजे हे ॲज पर एटिकेट्स आहेत, जे शिष्टाचार आहे. मग कुंभजमुनी म्हणते हे काय तुझं झालं पण. भगवंत म्हणतात हां मग झालं म्हणजे तुमच्यासारखं नाही, मी 1 तास झालं खातो आहे, माझं एवढंच पोट आहे, माझं भरलं. मग कुंभजमुनी म्हणतात इच्छा नसताना पण ठीक आहे आता, कारण त्यांना अजून खायचं असतं. ठीक आहे आता पण ठीक आहे मी पण आता बास करतो, कारण त्यांनी हात धुतलं म्हणते मला पण आता उठायला पाहिजे. मग त्यावेळी भगवंत त्यांना आपलं रूप दाखवतात की भगवंत. मग कुंभजमुनी सॅटिस्फाय होते, भगवंता तुम्ही काय लीला केली म्हणे, मला साधं पाणी प्यायच्या अगोदर पण तुम्ही उठवलं. म्हणजे एकदा हात धुतलं की ते परत पाणी पण काहीच घेत नसतात, पाणी पण पित नसतात. मग भगवंत म्हणतात की काळजी करू नको, तुला मी एक दिवस असं पाणी पाजतो की म्हणजे तुझी जी सगळी तहान आहे ती पूर्ण भागून जाईल. आणि ते जे त्यावेळी भगवंत कुंभजमुनींना तिथं बोलवतात आणि सांगतात की तुला मी पाण्या वाचून ठेवलं होतं ना, आज तुला हवं तेवढं पाणी पी. अगदी प्रलयकाळच्या वेळी जेवढं पाणी साठतं ना ते सगळं आज आहे ते तू पी. आणि त्यावेळी कुंभजमुनी येतात आणि ते जे सगळं पाणी आहे ते कुंभजमुनी प्राशन करतात. म्हणून वृंदावनमध्ये एक थेंब पण पडला म्हणजे पाणी राहत नाही, वृंदावनचा नाशच होत नाही किंवा तिथं काहीच घडत नाही, कारण ते सगळं पाणी कुंभजमुनीने पिलेलं असतं. मग हे इंद्र तिकडे बसून अपडेट्स घेत असतात, बाबा BBC कसं अपडेट घेतं तसं, काय झालं, किती लोक मेले, कोण आहे का जिवंत, उरले का. तर ते सगळे सांगत जातात काही नाही भगवान, हे इंद्रदेव तुमचा सगळा पाऊस आम्ही तिकडे पाडला पण तिकडे एकाच्या पण केसाला धक्का लागला नाही. आणि ते आहे तसेच आहे, फक्त एकच दिसतं तिकडे, एक हवेमध्ये मस्त एक पर्वत तरंगतेला दिसतो, एवढं दिसतं म्हणायला लागले. तर इंद्र म्हणतात काय, चला बघूया स्वतः. मग ते स्वतः येतात. म्हणलं काय झालं काय, म्हणजे एवढा मोठा प्रलयकालचा पाऊस पाडला तरी कोणाला काय झालं नाही, जाऊया. मग ते जातात बघतात तर काहीच नाही, म्हणजे ब्रजवासी सगळे तिथे आहेत. मग ते म्हणतात आणखी जोरात पाडा, सगळा फोर्स लावा, ते सगळं पाणी. ते म्हणतात आता आमची टाकी संपली, आता काहीच नाही आमच्याकडे पाणी, तर म्हणजे खूप फोर्स लावा. तर फोर्स देणारं वॉटर म्हणजे सप्लायच बंद झालेलं आहे, कारण फायनल अथॉरिटी असते भगवंताची आणि भगवंताच्या अगेन्स्टच आपण हे कार्य करतो आहे. ते भगवंत कसं सँक्शन करतील. आताने आम्ही ह्याच्या पुढे काहीच करू शकत नाही, आम्ही एकदम दमलेलो आहे म्हणतात आणि आमच्याकडे पाण्याचं एक थेंब पण नाही पाडण्यासाठी. मग इंद्राला मग त्यावेळी आपली चूक कळते की तो म्हणतो की म्हणजे माझे जे बॉस आहेत आणि त्यांची पोझिशन विसरून मी त्यांच्या अगेन्स्टच जे हे कार्य केलं, त्यावेळी इंद्राला आपली चूक कळते. आणि मग इंद्र काय करतो, परत जातो, म्हणजे ते सगळं थांबवतो आणि इंद्र परत जातो. मग हे ज्यावेळी हे घडायला किती 7 दिवस 7 रात्र घडतात. आणि हे 7 दिवस 7 रात्र घडतात ना, त्या पिरियडमध्ये आतमध्ये काय होतं ते आपण एक 5 मिनिट आतमध्ये काय होतं ते एक बघूया. ते मी तुम्हाला सांगितलं नाही ही कथा सांगता. तर ज्यावेळी भगवंत गिरी गोवर्धन धारण करतात ना, त्यावेळी सगळे असतात ना, म्हणजे गोपी असतात, यशोदा माता असते, गोप बालक असतात, मोठे गोप असतात जसे नंदबाबाच्या एजचे. आणि सगळ्यांना वाटत असतं की भगवंत फक्त आपल्याकडेच बघतात, म्हणजे भगवंत असं प्रत्येकांच्या अशी आदानप्रदान करतात की प्रत्येकाला, आता इथे हॉलमध्ये सगळे बसलेले तर सगळ्यांना वाटत असेल ना भगवंत फक्त माझ्याकडेच बघतात, तसं तिथे सर्वांना वाटत असेल की भगवंत फक्त माझ्याकडे बघतात. आणि भगवंत ज्यावेळी राधाराणींना बघतात त्यावेळी ते एकदम थरथरतात. त्यावेळी ते गिरीगोवर्धन असं हालायला लागतो. आता गिरीगोवर्धन हारायला लागल्यानंतर यशोदा मातेला हे वाटतं, ती म्हणजे अरे माझ्या मुलाला एवढा गोवर्धन उचलला आहे, इतकं दिवस उचलला आहे आणि हा गोवर्धन आहे की तू जड होऊन त्याच्यावरती एवढं हे करतो की माझा मुलगा असा हालायला लागला, एवढं तू ओझं. ते गिरीगोवर्धनला म्हणते, हे बघ गोवर्धन, तू जर माझ्या मुलाला ना जर ओझं केलंस ना तर बघ
बघा मी तुला शाप देईन बघा. गोवर्धन मग एवढे घाबरतात. ते मग ते नाही नाही शाप नको, मी थोडा उंच, मी थोडा वरती राहतो. म्हणून गिरी गोवर्धन भगवंताच्या इवन नकाला पण टच करत नाहीत, ते थोडं वरती राहतात. ते थोडं वरती गेल्यानंतर मधुमंगल म्हणतात, बघितलं काय, हे सगळं माझ्या मंत्राचा परिणाम आहे म्हणे, हे कृष्णाने उचलत म्हणे. बघितलं मी ते मंत्र उच्चारण करतो त्याच्यामुळे हे झालेलं आहे की गिरी गोवर्धन म्हणजे अंतराळात वरती राहिलेलं आहे ना, तुझ्या नकाला पण टच करत आहे. भगवंताच्या तर हे लक्षातच आहे. भगवंत होते काय, अच्छा तू ए गोवर्धनला म्हणे, गोवर्धन तू काय माझी इथं बेइज्जती करायला बसलाय काय म्हणे, मी इकडं आपलं सर्वांना दाखवते की मी उचललं आहे आणि तू काय करतो, काय वरती कशात आहे. भगवंत म्हणतात, हे गोवर्धन म्हणतात, हे बघ कृष्णा, भगवंत तुम्ही जे राधाराणीला बघून जे हालताय ना, त्याच्यामुळे यशोदा माता मला शाप द्यायला लागले आणि मी काय ते सहन बाबा करणार नाही, तुमच्यामुळं मला शाप कशाला, तुम्ही सरळ राहा, मग मी तुमच्या नखावरती येतो. मग ठीक आहे म्हणतात, ठीक आहे मी बघत नाही, तू ये म्हणे माझ्या नखावरती. मग त्यावेळी गोवर्धन त्यांच्या नखाच्या करंगळी म्हणजे करंगळीच्या नखावरती येतात. मग त्याच्यानंतर आतमध्ये एवढं सुंदर वातावरण असतं, प्रत्येकजण म्हणजे मग त्याच्यानंतर गोपी म्हणतात की हे गोवर्धन श्रीकृष्ण कुठे, कृष्णाने कुठं उचललं आहे, गोवर्धन तर उचललं आहे आमच्या श्रीमती राधाराणीने. कारण राधाराणी ही भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे आणि भगवंताची जी शक्ती असते ती नेहमी वामांगी म्हणजे डाव्या बाजूचं रिप्रेझेंट करते. त्यामुळे गोपी म्हणतात की हे तुम्ही डाव्या करंगळीवरती उचललं आहे ना हा गोवर्धन, म्हणजे तो माझ्या राधाराणीने उचललं आहे, तुम्ही नाही म्हणे, असं गोपी म्हणत असतात. आणि असं हे सगळं वार्तालाप चालू असतो. म्हणजे सगळं एकदम वातावरण कसं मन मोकळं खेळीमेळीचं एकदम आनंदात असतं. इंद्र तिकडे चिडत असतो आणि आतमध्ये एकदम खुशीमध्ये जसं पिकनिक तसं असतं. मग त्याच्यानंतर थोडे गोपबालक असतात, ते मस्त आराम करतात भगवंतांना बघण्यात, हां कृष्ण आहे ना आता आमचं तो रक्षण करणार, आता इथे कसली भीती, म्हणून ते मस्त निवांत थोडं झोपून भगवंताकडे बघत बसले असतात. सर्व थोडे गोपबालक कोण खेळत असतात, खाण्याचा पण इंतजाम असतो आतमध्ये, त्यामुळे थोडे कोण खात असतात. म्हणजे अशा ह्या एकदम सुमधुर लीला करण्यामध्ये आणि सगळ्यांनाच भगवंत त्यावेळी वेळ दिल्यामुळे सगळेच खुशीत असतात. म्हणजे त्यावेळी ही गोवर्धन लीला एक अशी लीला आहे की त्यामध्ये भगवंत सर्वांना एकत्र भेटतात. म्हणजे इतर वेळी काय होतं, भगवंत मनामध्ये गेले की गोपींना भेटत नाहीत किंवा यशोदा माता ज्या वृद्ध गोपी आहेत मातृत्व भावामध्ये असतात त्यांना भेटत नाहीत. बरं भगवंत संध्याकाळी घरी आले की गोपबालक जे असतात ते त्यांच्यापासून दूर असतात. त्यामुळं कसं होतं की प्रत्येकजण म्हणजे असा विचार करत असतो की भगवंत नेहमी आपल्याबरोबर राहावे, नेहमी आपल्याबरोबर राहावेत. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच भगवंताने ही लीला केली, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आणि ह्या 7 दिवस आणि 7 रात्र भगवंत आपल्या म्हणजे भक्तांच्या समवेत पूर्ण वेळ असतात. आणि प्रत्येकाला असं वाटतं की खरंच भगवंत फक्त माझ्याकडेच बघतायत, माझेच आहेत आणि माझ्यासाठीच आहेत बस. आणि अशी ही लीला घडते एवढी सुंदर. आणि ज्यावेळी पाऊस थांबला जातो, सगळं काही शांत होतं, त्यावेळी भगवंत काय करतात, सर्वांना बाहेर पाठवतात आणि हळूच गोवर्धन खाली ठेवतात आणि गोवर्धनाला नमस्कार करून ते परत आपल्या घरी निघून जातात. म्हणजे अशी एवढी सुंदर. मग हे झाल्यानंतर मग इंद्राला कळतं की आपण काय चूक केलेली आहे. आणि ते ज्यावेळी मग ब्रह्माजीकडे जातात आणि विचारतात की मी आता काय करू, की माझ्याकडून खूप मोठा अपराध घडलेला आहे आणि मी काय करू. त्यावेळी ब्रह्माजी त्यांना सजेस्ट करतात की तुम्ही जर भगवंताप्रती अपराध केलेला आहे, तुम्ही सुरभी देवीला घेऊन जावं. सुरभी माता म्हणजे गाय तिला घेऊन जावं. आणि ज्यावेळी भगवंत गायीला बघतात त्यावेळी त्यांचा राग आहे तो खरंच नष्ट होतो आणि भगवंत काही हे करणार नाही, तुम्ही गायीला घेऊन जा. आणि त्यावेळी इंद्राला ज्यावेळी चूक कळते त्यावेळी तो गायीला घेऊन भगवंताची माफी मागण्यासाठी भगवंताच्या तिथे येतो. आणि ही लीला पण घडली ती त्याच्या गोवर्धनवरतीच घडलेली आहे, जिथं गोविंद कुंड सुरभी माता प्रत्यक्ष येते, भगवंतांना आपल्या दुधाने अभिषेक करते आणि इंद्र मग सुरभी मातेला पुढे करून त्यांची क्षमायाचना करतो. आणि यामध्ये भगवंत इंद्राला अगदी म्हणजे मनाने एकदम फटकन क्षमा करतात. तर ते क्षमा करण्याचं एकमेव कारण आहे, कारण भगवंत जसं आता माताजीने वर्णन केलं की ब्रह्मविमोहन लीलामध्ये भगवंत ब्रह्मदेवांना एवढ्या लवकर क्षमा करत नाहीत, पण इंद्राला, कारण ब्रह्मदेवांचा अपराध फक्त क्षणाचा असतो की एक क्षण ते फक्त गायींना आणि गोपबालकांना भगवंतापासून दूर करतात. पण ह्या लीलेमध्ये तर इंद्र त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यांना मारण्यासाठी एवढा तो धावून आलेला असतो ना, तरी भगवंत त्याला क्षमा करतात. तर ह्याचं एकमेव कारण आहे, कारण भगवंत
भगवंत 7 दिवस आणि 7 रात्र त्यांच्या म्हणजे भक्तांच्या बरोबर आणि गायींच्या बरोबर, जे ते भगवंतांना सर्वात प्रिय आहे ह्यांच्यासोबत असतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की मी तुला माफ करतो, कारण मला जे हवे असलेले माझे प्रिय भक्त वृंदावनवासी आणि हे गायी हे ते माझ्याजवळच होते, त्यामुळे मी तुझ्यावर रागवलं नाही. खरंच मी आनंदित आहे, कारण मला त्याच्यापेक्षा दुसरा आनंद काही नाही आहे. त्यामुळे ते इंद्राला क्षमा करतात आणि अशा प्रकारे ही गोवर्धन लीला घडलेली आहे. ॲक्च्युली ही लीला खूप मोठी आहे, पण मी थोडं संक्षिप्तच अशी सांगितली, कारण प्रभुपादजींनी 4 अध्याय लिहिलेले आहेत फक्त या एका लीलेवरती आणि एवढं डिटेल वर्णन केलेलं आहे. तर आता जन्माष्टमी येते, मी तुम्हा सर्वांना हीच विनंती करते की कृष्णा बुक एवढं सुंदर आहे की, आणि भगवंताच्या अनलिमिटेड लीला आणि इतक्या सुंदर सुंदर लीला कृष्णा बुकमध्ये आहेत. म्हणजे भागवतम आता डायरेक्ट 10वा कॅन्टो वाचायला गेला तर कुणाला पॉसिबल नाही. तर मी सर्वांना विनंती करते की, मनापासून विनंती करते की कृष्णा बुक वाचा. आता 1 महिन्याचा कालावधी आहे. एक जरी लीला तुम्ही दररोज वाचली तर बस सगळ्या लीला तुम्ही कवर करणार 1 महिन्यामध्ये. तर मी खरंच मनापासून विनंती करते, कृष्णा बुक वाचा. उपायाने आशा. थँक्यू माताजी, प्रभूजी थँक्यू की म्हणजे ही एक संधी दिली तुम्ही आम्हा दोघांना हे सांगण्याची. आणि जर काय हे सांगताना काय चूक वगैरे झाली असेल तर प्लीज आम्हाला क्षमा करा. थँक्यू सो मच. थँक्यू श्रील प्रभुपाद. थँक्यू गुरुदेव. हरे कृष्ण.